मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या क्रिप्टो करन्सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती. आणि याचा क्रिप्टो करन्सीचा जो फ्री कोर्स आपण आपल्या चॅनलवरती सुरुवात केलेला आहे बेसिकपासून त्या कोर्सचा हा 13वा भाग आहे. आणि या 13व्या भागामध्ये आपण एक इंटरेस्टिंग टॉपिक शिकून घेणार आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे वेब 3 म्हणजे काय. आता वेब 3 ही जी गोष्ट आहे ना, ही आपल्याला इन फ्युचर भविष्यामध्ये खूप जास्त उपयोगी पडणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके, सो वेब 3 म्हणजे काय हे संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये इन डिटेलमध्ये ह्याची माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी जर कोणी याच्या आधी वेब 3 बद्दल ऐकलेलं असेल किंवा वेब 3चं नाव कोणाला माहिती असेल, मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. कारण की हा खूप बऱ्याच जणांसाठी एक इम्पॉर्टंट नवीन कन्सेप्ट असणार आहे त्यामुळे. सो तर मी तुम्हाला नेतो डायरेक्टली प्रेझेंटेशनवरती आणि आपण सुरुवात करूया. सो वेब 3 म्हणजे काय. वेब 3 म्हणजे इंटरनेटचं पुढचं पर्व. ओके, इंटरनेट आलं, आपल्या सगळ्यांना चकित केलं इंटरनेटने. एवढ्या गोष्टी इंटरनेटवरती होतात हे आपल्याला कळलं. नवीन नवीन बिझनेसेस इंटरनेटवरती सुरू झाले. तुम्ही आता मला बघू शकता, ऐकू शकता. हे इंटरनेट तुमच्याकडे आहे, माझ्याकडे आहे, म्हणूनच ऐकू शकताय. ओके, सो इंटरनेटचं पुढचं पर्व आहे वेब 3, जे कम्प्लिटली ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती आधारित आहे. आणि हे पूर्णपणे डिसेंट्रलाइज आहे. आता ह्या प्रत्येक जो शब्द आहे ना, त्याबद्दल मी डिटेल व्हिडिओ चॅनलला बनवले. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी डिटेल व्हिडिओ मी याच चॅनलवरती बनवलेला आहे, याच कोर्समध्ये. ह्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ पहिल्यापासून बघा, नवीन असाल तर तुम्हाला समजून जाईल. सो हे वेब 3 हे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती कम्प्लिटली आधारित आहे. इंटरनेटची पुढची लेवल आहे. ओके, आता वेब 3चं इव्हॉल्युशन बघूया. वेबचं इव्हॉल्युशन बघूया. पहिलं वेब 1.0 आलं, जे रीड ओनली होतं. त्यानंतर 2 आलं, जे रीड प्लस राईट. आणि आता 3 आलं आहे, जे रीड प्लस राईट प्लस ओनरशिप. ओके, मग ह्याच्यामध्ये तुम्ही ओनरशिपसुद्धा घेऊ शकता वेब 3 या प्लॅटफॉर्मवरती, जे की बाकी वेब 1 वेब 2 पेक्षा कम्प्लिटली ॲडव्हान्स आहे. त्यानंतर मी तुम्हाला वेब 3चा पहिलं म्हणजे उपयोग सांगतो, की जे मी वेब 3 करतो त्याचा उपयोग काय आहे तुम्हाला. सो ते मी तुम्हाला सांगतो. पहिला उपयोग आहे तो म्हणजे डिसेंट्रलायझेशन, विकेंद्रीकरण. म्हणजे काय, मी तुम्हाला आता जी माहिती सांगणार आहे व्यवस्थित आहे का. ही वेब 3 वरती जो आहे, तो तुम्ही जो डेटा स्टोअर करणार वेब 3 वरती, तो मध्यस्थीशिवाय डेटावरती तुमचा संपूर्ण ताबा असतो. म्हणजे समजा तुम्हाला एखादा तुमचा सिक्रेट डेटा, सिक्रेट पासवर्ड, सिक्रेट गोष्टी स्टोअर करायच्यात. ओके, तर तुम्हाला वेब 3 हा इम्पॉर्टंट ऑप्शन आहे, कारण की कोणतेही मध्यस्थी नाही ह्या वेब 3 वरती. तुम्ही स्वतःच्या डेटावरती पूर्ण ताबा आहे, ज्यामुळे तुमचं गोपनीयता आणि सुरक्षितता वाढते. सेकंड, क्रिप्टोकरन्सी व्यवहार. हे ब्लॉकचेनवरती आधारित सुरक्षित, पारदर्शक आणि वेगवान क्रिप्टो व्यवहार असतात. मी तुम्हाला ब्लॉकचेनच्या टॉपिकमध्ये ब्लॉकचेनचे बेनिफिट समजवले. ब्लॉकचेन कशा प्रकारे सिक्युअर आहे, कशा प्रकारे त्याचा डेटा कोणी मॅनेज करू शकत नाही, एडिट करू शकत नाही, रिव्हर्स करू शकत नाही, हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. सो तिथे त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे डेफी, म्हणजे डिसेंट्रलाइज फायनान्स. म्हणजे इथे तुम्ही बँकेशिवाय आर्थिक व्यवहार करू शकता. वेब 3 वरती तुम्ही डेफी मार्फत बँकेशिवाय आर्थिक व्यवहार करू शकता. जसं की कर्ज घेऊ शकता, देऊ शकता, व्याज मिळवू शकता, जेणेकरून कोणताही मध्यस्थी या ठिकाणी नसतो. त्यानंतर NFT, नॉन फंजिबल टोकन्स. NFT बद्दल मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आधी. नॉन फंजिबल टोकन, तुम्ही डिजिटल मालमत्ता म्हणजे जसं की कला, संगीत, गेमिंग आयटम्स यांचा मालकी हक्क वेब 3 वरती सुरक्षित करू शकता आणि विक्रीही करू शकता त्याची. सो एवढे सगळे वेब 3चे फायदे आहेत. अजून ह्याच्या पुढे गेल्यानंतर मेटावर्स. मेटावर्सबद्दलही मी व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणजे व्हर्च्युअल जग, आभासी जगातील व्यवहार, गेमिंग, डिजिटल जमिनीची खरेदी विक्री तुम्ही वेब 3च्या माध्यमातून करू शकता. त्यानंतर DAO म्हणजे डिसेंट्रलाइज ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन्स. पारंपरिक कंपन्यांऐवजी समुदाय संचालित पारदर्शक निर्णय तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, मी तुम्हाला हे जे जेवढे जेवढे टर्म्स सांगतोय मला माहिती आहे. 90% गोष्टी बऱ्याच जणांसाठी नवीन असतील, पण तुम्हाला आज शिकणं गरजेचं आहे क्रिप्टो करन्सी ट्रेडिंग सोबतच. कारण की तुम्हाला इन फ्युचरमध्ये क्रिप्टोच्या रिलेटेड ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत. त्यानंतर डेटा मालकी. युजरचा स्वतःच्या डेटावरती ताबा असतो वेब 3च्या अंतर्गत, आणि त्यामुळे तुम्ही डेटा विकून कमाई सुद्धा करू शकता. ओके, वेब 3चा मुख्य उद्देश म्हणजे इंटरनेट या शक्तीचा वापर प्रत्येक व्यक्तीच्या हातात देणे. त्यामुळे सुरक्षितता, विश्वास आणि पारदर्शकता वाढेल. हा वेब 3चा मुख्य उद्देश, आणि त्यामुळे वेब 3 आपण शिकून घेतलं पाहिजे. त्याचं हे इम्पॉर्टन्स आहे. आता वेब 3ची वैशिष्ट्य म्हणजे जी आपण मगाशी पाहिली डिटेलमध्ये, डिसेंट्रलाइज, ओनरशिप वापरकर्त्याच्या हाती राहते, ब्लॉकचेनवरती आधारित आहे, टोकन्स अँड स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स आणि इंटरपोर्टेबिलिटी. सो हे सर्व वेब 3चे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बेनिफिट पाहायला भेटतात. त्यानंतर आपण जाऊया पुढच्या स्लाईडवरती. वेब 3 वर्सेस वेब 2. सो वेब 2 जी होती ही सेंट्रलाइज होती आणि कंपनी कंट्रोल होता. बट वेब 3 ही डिसेंट्रलाइज आहे, युजर ओनरशिप आहे,
कोणाची ऑथॉरिटी ह्यावरती नाही. सो हे खूप जास्त मोठे बेनिफिट आहेत वेब थ्रीचे. त्यानंतर वेब थ्रीमध्ये क्रिप्टोची भूमिका काय? सो डी ॲप्स म्हणजे जे तुमचे वॉलेटचे ॲप्स आहेत, जसं की युनिस्वॅप असेल किंवा एव असेल, वॉलेट ॲपमध्ये मेटामास्क, ट्रस्ट असेल, हे सगळे ॲप्स जे आहेत ते वेब थ्रीमध्ये असतात. त्यानंतर गव्हर्नन्स व्हाया टोकन्स, एन एफ टी आणि डिजिटल ॲसेटबद्दल सुद्धा तुम्ही वेब थ्रीमध्ये नक्कीच काम करू शकता. वेब थ्रीचे फायदे आणि धोके. पहिला मेन फायदा वेब थ्रीचा तो म्हणजे डेटा प्रायव्हसी. मी तुम्हाला जसं बोललो की कोणाच्याही मध्यस्थीशिवाय तुमचा डेटा स्टोअर होतो तुमच्याकडे, तुम्हीच त्याचे ओनर असता. सो डेटा प्रायव्हसी राहते. टोकन्स अँड रिवॉर्ड्स तुम्हाला भेटतात. सिक्युअर सिस्टीम आहे. बट वेब थ्री ही कॉम्प्लेक्स टू यूज आहे, म्हणजे यूज करायला तेवढी सोपी नाही, तुम्हाला ती शिकावी लागेल इन डिटेलमध्ये. आणि ह्याच्यामध्ये स्कॅम्स जे आहेत ते होऊ शकतात. ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. वेब थ्रीचे प्रोजेक्ट्स कोणकोणते आहेत? जसं की युनिस्वॅप हा एक एक्सचेंज आहे. ओके. त्यानंतर ओपन सी एन एफ टी आहे, एन एफ टीचा एक्सचेंज आहे. त्यानंतर डिसेंट्रलँड मेटावर्स आहे. एव लेंडिंगचा प्लॅटफॉर्म आहे आणि द ग्राफ इंडेक्सिंग आहे. सो हे वेब थ्रीमधले प्रोजेक्ट्स आहेत काही, याची तुम्ही माहिती नक्कीच घेऊ शकता. निष्कर्ष सगळ्याचा, वेब थ्री हे इंटरनेटचं फ्युचर आहे. ओके. जी जी लोक इंटरनेटच्या जगामध्ये उशिरा आली त्यांना त्याचे काय बेनिफिट नाही मिळाले हे त्यांना माहिती आहे. ओके. जे लोक इंटरनेट सुरुवातीपासून वापरत होते त्यांना त्यांचे फायदे जास्त माहिती आहे. सो त्याप्रमाणे वेब थ्री हे इंटरनेटचं फ्युचर आहे. सो तुम्ही आत्तापासूनच वेब थ्री शिकायला सुरुवात केली पाहिजे. क्रिप्टो, एन एफ टी, डी ओ हे त्याचे घटक आहेत फक्त, आणि वापरकर्त्याच्या हाती ओनरशिप राहणं हा वेब थ्रीचा मुख्य उद्देश आहे, जो की खूप स्ट्रॉंग आहे. ओके. सो अशा प्रकारे वेब थ्री बद्दल आपण नक्कीच माहिती घेऊ ह्याच्या पुढे येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये. पण मला तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये फक्त ह्या कोर्समध्ये फक्त बेसिक माहिती द्यायची आहे, बेसिक तोंड ओळख करून द्यायचे. त्यामुळे मी ह्या कंप्लीट सिरीज जे त्या ठिकाणी घेतलेली आहे. तुम्हाला जर अशाच प्रकारची माहिती वाचायला वगैरे आवडत असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे, त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये तुम्ही नक्की जॉईन होऊ शकता. क्रिप्टो करन्सी मराठी नावाने टेलिग्राम ग्रुप आहे, त्याच्यावरती आपण रेग्युलर अशा विविध पोस्ट टाकत असतो, माहिती टाकत असतो, ती तुम्हाला नक्कीच वाचायला भेटेल. तुम्हाला अपडेटसुद्धा या ठिकाणी नक्कीच वाचायला भेटेल. ओके. व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल नक्की व्हिडिओला एक लाईक करा, कमेंटमध्ये आम्हाला सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.